जे आपल्या दुनियामध्ये जेवढे पापड आहेत ना, सर्व प्रकारचे पापड घेतलं तर आपणास ऑर्गॅनिक गुल दिसतो आपला, म्हणजे सेंद्रिय गुल ज्याला म्हटलं जातं. 200 तर पाव किलो. आणि मसाला काजू, हे जांभूळ सरबत आहे. हे जांभूळ सरबत डायबिटीजसाठी शुगर. तुम्ही स्वतः बनवले? हां, आम्ही होममेड बनवतो. कोकम सरबत, आवळा सरबत. ते प्राइस आहे 30 रुपयापासून स्टार्ट आहे. आणि हे काय आहे? आळू आहे ना. नमस्कार मित्रांनो, सागर पाटील परत आपल्या नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे खूप खूप असे मनपूर्वक असे स्वागत करत आहे. मित्र, आता आपण आलो श्री क्षेत्र बल्लाळेश्वर पाली, गणपती बाप्पा मोरया. सर्वांना जय श्री गणेश. मित्र हो, आता आपण बल्लाळेश्वर पाली यामध्ये आपण आजच्या अगोदर पण 2 व्हिडिओ बनवल्या होत्या. तर आता देखील मला बनवायची होती, परंतु दोन्ही व्हिडिओ बनवत्या बाईकवर बनवल्या. तर आता पुढची जी म्हणजे मी बनवणार प्रवासी व्हिडिओ, तर ती बसमध्ये बनवणार आहे, जेणेकरून कसं आहे की सर्वांना माहिती पडायला, म्हणजे ज्याच्याकडे स्वतःचं वाहन नाही आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवणार आहे. पण सध्या आता आपण काय केलं की देवस्थानाचं दर्शन वगैरे दाखवलं, उन्हेरी कुंडूकडून मागे दाखवलं होतं. तरी यावेळी आपण काय केलं की आता आपण श्री क्षेत्र बल्लाळेश्वरचं मार्केट दाखवू, म्हणजे बाजार दाखवू. कारण कसं आहे की कोकणातील एक देवस्थान आणि तिथला बाजार बघायला मजा. ज्याप्रमाणे आपण जेजुरीचा बाजार पाहिला, आपल्या कोकणातील जे देवस्थान आहे त्याचं ते देखील आपण बाजार पाहू. आता त्याच्या अगोदर मी उन्हेरी कुंडीतून आंघोळ करून आलो आणि आता आपण दर्शनाला जाणार आहोत. आणि दर्शन झाल्यानंतर आपण बाजार करू. आता आपण दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि इथं आपण जर पाहिलं तर कंदी पेढ्याचं दुकान दिसतं. जर तुम्ही कुठल्याही गणपतीच्या तीर्थक्षेत्री गेला, तुम्हाला कंदी पेढे आणि स्वीटची दुकानं जास्त दिसतील. अगदी आपल्या मंदिरासमोरच आहे. आता कसा पावसाला आहे, म्हणजे आता जवळजवळ म्हणजे उन्हाळ्याच्या अगोदर बघितलं आपण तर कंदी पेढ्यांबरोबर आपणास करवंद देखील इथे पाहायला मिळतात. आणि हे काय आहे? आळू आहे ना. हे बघा, आजी इथे आलू विकायला बसलेत. हे आळू म्हणजे आपला एक खाण्याचा फळ आहे, छान चिकूसारखं असते ना. हां, बघा आता कोकणातला बाजार असल्यामुळं करवंद, आळू आणि जांभळं वगैरे विकायलाच आहेत. पुढे जायचं, बल्लाळेश्वरला यायचं म्हटलं तर विविध प्रकारचे आपले वाळवण जे असतात, कारण आपल्या कोकणामध्ये वाळवण हे जास्त पद्धतीने केलेले असतात. आपण बघितलं तर विविध प्रकारचे पापड वगैरे आहेत. अशी बरीचशी दुकानं आहेत, ज्या दुकानात आपल्याला माहिती घेता येईल त्या दुकानाची आपण माहिती वगैरे घेऊ. आणि इथे आलो तर किचन वगैरे सर्व काही विकायला आहे, आपल्या पूजेच्या वस्तू वगैरे. आणि इथे देखील बघा मसाला आहे, मसाला, चटणी, काय काय मसाला आणि चटणी आहे ना. हो. हां आणि जर आपण इथं जर बघितलं तर बघा इथे चिंचेचा गोला आहे. हां, कसा आहे हा चिंचेचा गोला? 100 रुपये. 100 रुपये ना. आणि हा कोकम आहे पाव किलो 80 रुपये. कोकम पाव किलो 80 रुपये. आणि तिलकुट चटणी 50. बघा विविध प्रकारचे मसाले आहेत आणि तळलेले फणसाचे गरे आहेत. 80 रुपयाला ना. ही आंबापोळी 90 रुपये. विविध प्रकारचे आहेत. म्हणजे कसं आहे की तुम्ही जर पालीच्या प्रत्येक दुकानात आलात ना, तुम्हाला अशा वस्तू असतील. आता आपण प्रत्येक दुकानामध्ये थोडी अशी माहिती घेऊ, म्हणजे प्रत्येक दुकानात सगळीच माहिती नाही, तर थोडी अशी वस्तूंची माहिती घेऊन पुढे जाऊ. संकष्टी असल्यामुळं बराचसा लाईन देखील आम्हाला सामना करावा लागला आणि विकायला वगैरे पूजा थाली वगैरे आहे. आणि इथे बघा आज जास्तीत जास्त आलूच विकायला आहे. फणसाचे घरे दिसतात तिथं. इकडे पण आलू, इथं आलू विकायला 2 आजी आहेत. आजी, आलूचा वाटा कसा आहे? 20 रुपयाला का? बघा हा 20 रुपयाला वाटा आहे. इथे आजी बसलेले आहेत. दुसरं दुकान आपण पार केलं की आणखी दुकानं आहेत. या दुकानात देखील वाळवणाचे पदार्थ आहेत. आपण वाळवणाच्या पदार्थांचा भाव विचारूया. हा कुठला पापड आहे? मेथी पापड का? हां, बघा याच्या लिहिलं पण आहे मेथी पापड. हा कसा आहे? 40 रुपयाला ना. आणि विविध प्रकारचे पापड आहेत. पालीला तुम्ही आलात ना तर तुम्हाला पापडांचे पाहिजे तेवढे प्रकार मिळतील. हा बघा इथे नाचणी पापड आहे. हा कसा आहे? 40 रुपये ना. आणि ते सांडगी मिरची देखील आहे. हे डबल आपल्या साबुदाणा चकली, उडदाचे पापड. जर आपण बघितलं तर बघा दुकानाचं नाव बघा, लक्षात ठेवा, कोकण शॉपी. दत्तगुरूंचा म्हणजे आपले दत्त साप्रदायाच्या संतांचा फोटो आहेत. प्रतिमा नॉवेल्टीज म्हणून नाव आहे. आणि इथे गंडे दोरे वगैरे आपणास म्हणजे कसा आणि नॉवेल्टी म्हणजे आणखी काही. आता मी कसा आतमध्ये आहे बघा.
मार्केट पण एक नंबर आहे. तुम्ही पावसाला असो वा उन्हाला असो खरेदीला काही टेन्शन नसतं, कारण वरतीच शेड आहे. आणि त्यामुळं काय होतं की, आणि तुम्हाला आणखी सांगतो की आता दुकानात मी आलो तर गणपतीच्या आणि देवांच्या मूर्ती वगैरे आहेत. कारण का साहजिकच आहे, आपण तीर्थक्षेत्री आलो की नेहमी मूर्त्या वगैरे खरेदी करतो, तर आपल्याला पाहायचं आहे. शॉप नंबर 16. आता दुकानाचा रिव्ह्यू घेऊया. आपण आता ज्या शॉपचा रिव्ह्यू घेत आहे तर त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे सर्व प्रकारचे पदार्थ, म्हणजे बघा आपले वाळवण असो वा आपले पुस्तके असो व गणपतीच्या मूर्ती व इतर देवतांच्या मूर्ती असो, सर्व प्रकारच्या गोष्टी इथे मिळतात. आणि बघा सर्व दुकानामध्ये सामानाने गच्च भरलेलं आहे, म्हणजे किती भारी आहे ना, बघावंसं वाटतं. असं होतं की जरी वरती शेड असला तरी थोडाफार अंधार आहे, म्हणून आपण अल्ट्रा HD 30मध्ये शूटिंग करतो. पुढे पण सेम तसं दुकान आहे. अशी दुकानं भरपूर आहेत. आणि विशेष म्हणजे तुम्ही जर इकडे बल्लाळेश्वर पालीला आला तर तुम्हाला कंदी पेढे हे हवे तेवढे मिळतील. दुकानात आपणास काही ना काही वेगळे दिसतच आहे. आता ह्या दुकानात आपण आलो तर इथे आपल्या बाहुल्या वगैरे डॉल वगैरे आहेत आणि चॉकलेटे पण आहेत. आणि हे काहीतरी नवीन पदार्थ दिसतो, विचारूया. वडी का मग हिरवी कशी काय? हा कच्चा आहे ना, हा पिकलेला आहे. बघा आंबावडी आपणास सर्वांना परिचित असते. ही पिकलेली आंब्याची वडी आहे आणि कच्ची आंब्याची वडी. म्हणजे हे कुठलं आहे? पेरू वडी. हा बघा पेरूची वडी. ही कशी आहे, याची किंमत कशी आहे? 50 रुपये ना. बघा या दुकानात आपण बघितलं म्हणजे आंबा वडीवर कैरीची पण वडी आहे आणि पेरूची वडी देखील आहे. एक सुंदर सुंदर दुकानं दिसतात आणि खास कंदी पेढ्याचं दुकान आहे. आता आपण कंदी पेढ्या बघा, वेगवेगळ्या प्रकारचे पेढे आहेत. कंदी पेढे काय, कंदी पेढ्याचा भाव काय? 120 रुपयाला. 120 रुपये पाव आहे. आणि आपण जाऊया. दुकानं असे आहेत ना की इथे पण बघा सुंदर सुंदर गणेश मूर्ती आहेत आणि आपले किचन वगैरे, लॉकेट वगैरे. त्यामुळे पूजेचं साहित्य असल्यामुळे आपण पूजेच्या साहित्याचा भाव करत नाही, तर आपण प्रत्यक्ष घ्यावा. मंदिर परिसर असल्यामुळं आणि आज त्याच्यात संकष्टी. विशेष म्हणजे हा बाजार जो असतो तो दररोज असतो, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आहे. तर तुम्हाला मी परिचित करून देतो की, कारण अजून अशी प्राचीन बाजारे आपल्या कोकणामध्ये आहेत. या दुकानात व्हिजिट तर दिलेली आहे आपण. बघा इथे सांडगी मिरची आणि हे काय सांडगे आहेत ना, मूग डाळीचे सांडगे. आणि हे मिक्स डाळीचे, हे सर्व डाळींचे आणि हे मूग डाळीचे. हां कसे हे? हां हे बघा याची किंमत पण लिहिलेली आहे, MRP लिहिलेलं आहे. हां बघा 50 रुपयाला सांडगे आहेत. आणि ही आपली साबुदाणा चकली उपवासाला चालते. हां आणि बघा इथं पण पापड आहेत. हे मिरगुंड आहे का? हे लसूण उडीद आणि मिरचा. हे कशी आहे सर्वांचे पापडाची किंमत? हे 50 वाले आहेत ना? हां इकड साईडची दुकानं पाहत आलो आणि आता इकडे पण काही दुकानं आहेत. इथे आपल्या कोकणी जे आपले पदार्थ आहेत, म्हणजे कोकणी फूड आहेत आपले खास, तर त्यांचं बघा कोकण मेवा हे खास असं स्टोर आहे. आपण पाहिलं तर म्हणजे कोकणातील विविध जे आपले पदार्थ आहेत बघा, सिरप वगैरे, कैरी पन्ने वगैरे सर्व काही आहे. आता आपण बाहेरूनच फक्त त्यांचा एक रिव्ह्यू घेतो. आपण आता श्री क्षेत्र पालीचा मार्केट फिरतोय आणि त्या मार्केटमध्ये तुम्हाला आपण बघितलं तर विविध प्रकारची दुकानं दिसतात. म्हणजे आता प्रसादाची दुकानं वगैरे, वाळवणची दुकानं. तर आता या आपण जर शेवटला गेलो ना की तुम्हाला सांगतो की इथे मला जास्त तर कोणती प्रकारची दुकान दिसली. त्याचप्रमाणे आपल्या व्हिडिओमध्ये आपण टायटलमध्ये म्हणजे आपल्या थंबनेलमध्ये त्याचा एक शो घेतो. जर आपण कोकण मेवा बघितलं त्याच्या बाजूलाच आपलं नॉवेल्टी कटलरी वगैरे आहे. आपण फक्त रिव्ह्यू घ्यायला जाऊ. बघा आपल्याला प्रत्येकाला म्हणजे हाऊस असते दागिन्यांची, त्याचप्रमाणे इयरिंग जे असतात, आपल्या इयरिंग्स असतात किंवा गळ्यातले लॉकेट वगैरे त्यांचं आहे. ही कशी आहे इयरिंगची रेंज कशी आहे? प्रत्येकावर प्राईज आहे का? हां बघा प्रत्येकावर प्राईज आहे. 30 रुपयापासून स्टार्ट आहे. आपण जर बघितलं 30 रुपयापासून स्टार्ट इयरिंग्स आहे. आणि गळ्यातल्या माला वगैरे आहेत, हे पण इयरिंग्स आहेत. आणि आपल्या आणि संपूर्ण दुकान हे आपल्या नॉवेल्टीचं किंवा आपण बनवलेले जे काही दागिने वगैरे आहेत त्यांचं आहे. हा सर्वांचा आवडीचा असतो, त्याला आग्रा पेठा म्हणतात. पण आता हा कलर वगैरे म्हणजे जरा काहीतरी वेगळं पाहायला मिळतं. हा पिवळा कसा काय? 80 रुपये. नाही हा पिवळा आहे आणि याचा कलर पांढरा आहे. असा का? तो केशरचा आहे का?
हा बघा, हा केशर आहे आणि हा विलायची आहे आणि 80 रुपयाला आहे. आणि हा कसा आहे? 70 रुपये पाव. हा 70 रुपये पाव आहे आणि हा 80 रुपये पाव आहे. मोरया नॉवेल्टीज प्रत्येक स्त्री वर्गाचं आणि त्याच्याबरोबर आता पुरुष वर्गाचं देखील आवडीचं ठिकाण म्हणजे नॉवेल्टीचं दुकान. बघितलं आपण विविध प्रकारच्या सौभाग्य वस्तू भांडार, हस्तलिखित म्हणजे जे असतात ते वगैरे. वस्तूची स्टार्टिंग रेंज कशी आहे? स्टार्टिंगपासून कशी वस्तू आहे? 50 रुपये. बघा 50 रुपयापासून सुरुवात अशा ह्या सर्व वस्तू आहेत. म्हणजे त्याच्या डिझाईनप्रमाणे साईजप्रमाणे त्याचा भाव म्हणजे किंमत बदलत असते. आणि जाताना आपणास बघा इथे शेंगदाणा चटणी दिसते, तिलकूट चटणी, लसूण चटणी, अजून आवळा कँडी. त्याची प्रत्येकावर किंमत लिहिलेली आहे बघा, 60 रुपये वगैरे. ही आपली मालवणी मसाले वगैरे सर्व काही. आणि जर इथं बघितलं तर आपण कोकणाचे जे आपले प्रोडक्ट जे आहेत म्हणजे कोकम आगल म्हणा, सिरप म्हणा किंवा बरेचसे असे सरबते वगैरे ते सर्व आहे. बघा इथे पण पावसाळी आपलं आता जरा पावसाळा सुरू होत आहे. जर तुम्ही काही चिंचेचा गोळा खरेदी केला नसेल तर पाहिला तर नक्कीच तुम्हाला सोय होईल. हा चिंचेचा गोळा कसा आहे? 100 रुपये ना. आणि ही बघा सांडगी मिरची हे 50 ना. आणि ही ताकातील मिरची ही कशी आहे? 40 रुपये ना. ओके. आणि जर बघितलं तर आपणच बघा संपूर्ण पापडाची दुकानं दिसतात. विविध प्रकारचे पापड आहेत. आणि क्षेत्री आपण आलो तर आपणच बघा कडे वगैरे आणि बघा तांब्याचे कडे, सर्व पितळेचे कडे वगैरे आणि आपल्या अंगठ्या वगैरे असतात किंवा पायातले वगैरे असतात त्यासाठी आहे. आणि म्हणजे असं दुकान आहे असावं लागतं. आणि बरेचसे म्हणजे भावी भक्त कसा इथे येणारा प्रत्येक प्रदेशातून माणूस येत असतो, त्याच्या सवयी असतात तर त्याप्रमाणे असतात. हे तांब्याचे कसे आहेत? हे 80 रुपये. आणि हे 120 आहेत. आणि हे कडे कसे आहेत? 60 पासून पुढे आहेत. कोकणातला बाजार आपला म्हटला की तिथे आपली रानटी फळं वगैरे म्हटले जातात. हे काय आहे भाऊ? अकोड आहे का? याची काय भाजी बनवतो का? भाजी बनवतो. बघा इथे फणस दिसतो आपणास. आणि इथे आंबे आहेत, आलू आहे विकायला. अकोडची भाजी म्हणजे काय असते ती? भाजी म्हणजे ती वेल भाजी असते ती, म्हणजे आपली भाजी देखील भाजी बनवतो आहे. ओके 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 ठीक आहे. जर इथं आलो तर इथे बघा पापडांचं आणि लोणच्यांचं मोठं दुकान आहे. आता आपण बघूया विविध प्रकारचं लोणचं आहे. हा आहे आपला लसणाचा लोणचा, हा आहे मिरचीचा लोणचा, हे करवंदाचं लोणचं आहे. आणि कारलं, हे कारलाचं लोणचं का? हा. हे माईन मुळा. हा ह्या कुठला? कोल्हापूरच्या मुळे येतात ते. कोल्हापूरच्या मुलं. हा माईन मुला. हे लिंबू गोड, आंबा गोड. हा हे लिंबू गोड आणि आंबा गोड. हा चुंदा. कशी आहे म्हणजे आपली ही किंमत कशी आहे? लसूण 70 आहे, आंबे हळद 50 आहे. आंबे हळद 50. सगळी 40. बाकी सर्व 40 आहेत ना. लसूण 70 आहे, आंबे हळद 50 आहे. बाकी हे सर्व लोणचे आहेत ना 40 रुपयाला लोणचं आहेत. आणि ते चटण्या पण 40. आंबावडी. आता हे जर आपण स्टोर पाहिलं ना तर हे संपूर्ण स्टोर संपूर्ण पापडांचंच आहे. आणि पापडांची स्टार्टिंग रेंज कशी आहे? 40 पासून ना. 40 रुपयापासून स्टार्ट पापड आहेत. बघा दुकानात संपूर्ण पापडचे पापडच आहेत. वाव. बस इथे पापडाबरोबर इथे सांडगे देखील आहेत. मिसल मसाला म्हणजे आपले मिसल वगैरे आवडते आपल्याला. हा गरम मसाला आहे. हा मसाला कसा आहे? 80 आहे, 70 ला येईल. ओके बघा हे सांडगे 40 ला ना. हा बघा सांडगे आहेत तिथे. करवंद लोणचं 40. ओके. आतापर्यंत आपण बरीचशी बाजारं फिरलीत. प्रत्येक बाजारात काही ना काही असं स्पेशल वगैरे असतं. जसं की आपण मरोलला गेलो तिथे सुकी मच्छी होती किंवा आपण हशिवऱ्याला गेलो होतो तिथे पांढरा कांदा असतं आणि आपले कडधान्य वगैरे किंवा आणि म्हणजे प्रत्येकाचं काही ना काही युनिक असतं. आपला हा पालीचा जो मार्केट आहे ना तर तिथे देखील एक युनिक गोष्ट अशी आहे ती म्हणजे वाळवण आणि कडधान्य. आता पावसाला सुरू होत आहे म्हणजे सुरू झालाच आता म्हणजे जून महिना चालू आहे. बरेच जणांनी वाळवण केलं नसेल आणि आपल्या पावसाळ्यासाठी आपण काही ना काही पदार्थ आपली म्हणजे चिंच म्हणा, पापड म्हणा, कडधान्य म्हणा. जर तुम्ही पालीला जर तुम्ही पालीला दर्शनाला येत असाल तर तुम्हाला सांगतो की हा बाजार रोज ओपन असतो. रोज म्हणजे अगदी सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 10 पर्यंत. तर तुम्हाला सांगतो की इथे वाळवण जे आहे ना ते तुम्हाला भेटेल. त्यामध्ये काही पापड वगैरे बरीच दुकानं आपल्या पापडाचे वगैरे भेटले आहेत. आणि आता एक स्पेशल असं पापड आणि कडधान्याचं स्पेशल दुकान भेटले आहे. आपण तिथे जायचं आहे आपल्याला. इथे वाल आहे, कडवे वाल म्हटले जातात. काले वाटाणे, मटकी
विविध प्रकारची कडधान्य. बघा तुम्हाला मी आता प्रत्येकाची नावं सांगत बसत नाही. विविध प्रकारची अशी कडधान्य वगैरे आपणास इथे पाहायला मिळतात या भाऊंच्या दुकानात. पण इथून आपण गेलो तर चिंचेचा गोळा, पापड वगैरे, आणि हे काजू आहेत ना, मसाला काजू आहेत. आणि ही बघा आलशी. भाऊ बरीच कडधान्य आहेत तू आपल्याकडं. वाल आहे, मटकी आहे, वालाची डाळ आहे, बरोबर, काळा मूग आहे, हिरवा मूग आहे, म्हणजे सर्व वालवण सर्व आहे आपल्याकडे आहे का? सगळं आहे गावठी पद्धती. बरोबर. हा पालीचा हा जो बाजार आहे, या बाजारात जे दुकान आहे भाऊंचं, आपण जर बघितलं तर त्या दुकानाचं नाव बघूया आपण, कारण भाऊ आपल्याशी संपर्क जास्त होते. श्री बल्लाळेश्वर पापड स्टॉल. सर्व प्रकारचे पापड, म्हणजे आपल्या दुनियामध्ये जेवढे पापड आहेत ना, सर्व प्रकारचे पापड आपणास भाऊंच्या दुकानात दिसतात. आणि वालवण म्हणजे बघा, सांडगी मिरची आहे, ताकातली मिरची आहे, कारल्याची चटणी, चटणी, आवळा कँडी, ही आवळा कँडी, लसूण चटणी, सांडगी मिरची, दही मिरची. आणि पापड कसे स्टार्ट आहेत? सगळे 40 रुपये. सर्व पापड 40 रुपये का? बघा कोणत्याही प्रकारचं पापड घ्या, विविध प्रकारचे पापड आहेत तिकडे. टोमॅटो पापड, मेथी पापड वगैरे, मेथी आहे, नाचणी आहे, तांदूळ जिरा आहे, प्लेन तांदूळ आहे, मसाला तांदूळ आहे. ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद. कडधान्यामध्ये वाल आहे, मटकी आहे, मूग आहे. कडधान्य कशी स्टार्ट आहेत? 100 रुपये. 100 रुपये ना? बघा 100 रुपयाला सर्व पाकिट आहे ते, सर्व गावठी आणि ऑर्गॅनिक आहेत. बघा हे आतमधून आता आपण आलोत. श्री क्षेत्र बल्लाळेश्वर पाली हे देवस्थान, म्हणजे आतमध्ये बाजार आहे आपल्याला. म्हणजे आपण संपूर्ण दुकानं घेतली नाही, भरपूर दुकानं आहेत तशी सेम. आणि आता आपण बाहेर येतोय. इथे जर आपण गेलं तर गुलाचा स्पेशल दुकान दिसतो आपणास. बघूया, डायरेक्ट आपण मालकांनाच विचारूया. कोणत्या प्रकारचा गुल आहे आपल्याकडं? कोल्हापुरी ऑर्गॅनिक गुल आहे का? याचा भाव कसा आहे गुलाचा? 100 रुपये आहे. 100 रुपये काय? अर्धा किलोचं पॅकिंग आहे, चहासाठी, मोदकसाठी. हा ऑर्गॅनिक गुल म्हणजे आपल्या गुरालाच बनलेला ना? हा, बरोबर. विदाउट केमिकल. विदाउट केमिकल्स बघितलं आपण. आणि हे काय आहे ना, म्हणजे हे काय आहे आता? हे हा गुळ आहे ना? वेगवेगळा पॅकिंग आहे. ओके. माल तोच आहे ना? चालेल, ठीक आहे. मस्त छान असं आहे. आणि आता आपल्याला इथे बघा, इथून हा येण्याचा मार्ग आहे आणि इथून आपला हा जाण्याचा मार्ग आहे. आपल्या या साईडला जायचं आहे. आपण बाहेर पडलोत आणि जर बाहेर आपण आलोत ना, तर इथे सर्व आपले नाश्त्याचे दुकान आहेत. हे जे आपण आता संपूर्ण मी फिरतोय, पोलीस मदत केंद्र असावंच लागतं ते. इथं आपण जर आलो ना की संपूर्ण नाश्त्याचे दुकान दिसतात. भजी, वडा वगैरे आपणास काय घ्यायचं असेल, लिंबू सोडा, सर्व काही बघा, सर्व नाश्ता. आणि आपल्याला रिफ्रेशमेंटसाठी जी काही दुकानं आहेत आपली, इथे पण बघा कडधान्य आणि पापड वगैरे इकडे आहेत. आज संकष्टी असल्यामुळं हॉटेलमध्ये साबुदाणा वडा देखील दिसतो. जरी आपणास नाश्ता करायचा, नाश्ता देखील आपण करू शकता इथे. आपला जास्त तुम्हाला जर तुम्ही पालीला आलात, तुम्हाला जास्त काय असेल तर म्हणजे आपलं हे ज्यूस वगैरे, किंवा म्हणजे सर्व हे स्थानिक आहेत. स्थानिक लोक पदार्थ बनवतात आणि त्याप्रमाणे इथे ज्यूस विकतात. मराठे काजू उद्योग. वाव. चला आता आपण डायरेक्ट कोकणामध्येच आहोत ना, त्यामुळे कोकणातले पदार्थ आपणास नक्की मिळेल. बघा फणसाचे घरे मिळतील. हे बघा फणसाचे तळलेले घरे आहेत. आणि इथे काजूचा भांडार आहे. विविध प्रकारचा काजू बघा, आपला नॉर्मल काजू, आपला भाजलेला काजू आणि मसाला काजू. 200 पावे, 230 पावे, 250 पावे, 270 पावे. कसा आहे काजू? 200 पाव, 230 पाव. आणि हा काजू कसा आहे? 270 पाव किलो. 270 पाव किलो. आणि मसाला काजू? तो 50 ग्रॅम आहे, 50 रुपयाला आहे. हां. पाव किलो आहे तो 230ला. आणि हा छोटा? तो 50 रुपये. हा 50 रुपयाला ना? ओके. बघा भाऊंचं आपण दुकान लक्षात ठेवा. काजू आहेत. आणि हा काजू कसा आहे? तो रोस्टेड आहे, तो 950 रुपये किलो आहे. 950 रुपये किलो आहे ना? ही चवली आहे का? छोटी चवली आहे ना? हां. बघा आपली जुनी पॅकिंग करायची पद्धत. काका तिथे पॅकिंग करतात. आणि इथं बघले तर आपण बघा उडीद आहेत, नाचणी आहे. नाचणी कशी आहे? 60 रुपये किलो. 60 रुपये किलो. बघा नाचणी आहे 60 रुपये किलो. आणि आपले चणे फुटाणे वगैरे आपल्या प्रवासाला लागतात नेहमी. बघितलं आपण आता तिथे काकांचं कडधान्याचं दुकान होतं. इथे बाजूला पापड, मिरगुंड वगैरे सर्व काही आहे. हा बघा, आपण पालीला आलोत ना तर आपणास हे स्थानिक पदार्थ भरपूर भेटतात. कोकम, आगल, आवळा सिरप, हे जांभूळ आहे ना? हा जांभूळ वगैरे. ठीक आहे. बल्लाळेश्वर पाली जर फिरतो ना तर एक म्हणजे कसं युनिक दुकानं अशी दिसतात ना
आता बघा हे इथं आहे ना, हे कुठं दुकान आहे, तर सरबत दुकान आहे. पण हे असं दुकान आहे ना की जिथे बघा प्रत्येक याच्यावर म्हणजे आपले आजार जे असतात बघा, कोकम पित्तनाशक. त्यामुळे मी संपूर्ण वाचून दाखवत नाही, तुम्हाला पाहिजे तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. प्रत्येक जे आपले ज्यूस आहे त्याचं प्रत्येक जे आपले फरक आहे प्रत्येक अशा म्हणजे आजारावर आहे त्याप्रमाणे आहे. आणि इथे बघा यांच्यामध्ये हे असं काय बनवून ठेवलं म्हणजे हे जांभूळ सरबत आहे. हे जांभूळ सरबत डायबिटीजसाठी शुगर फ्री. आवळा सरबत आहे. हे आवळा सरबत आहे ना, ऍसिडिटीसाठी. कोकम सरबत आहे, पित्तनाशक. मळमळ वगैरे होत नाही. आणि हे काय, हे साखरेचा पाक आहे. साखरेचा लिंबू पाक. सरबत. लिंबू सरबत, बरोबर. म्हणजे अशी का बनवून ठेवले म्हणजे तुम्ही स्वतः बनवले ते? हां, आम्ही होममेड बनवतो. कोकम सरबत, आवळा सरबत. हां, बरोबर. म्हणून एवढा इफेक्ट येतोय तुमचा. बाजार आपण फिरतो, युनिक गोष्ट दिसली की तिथं आपण थांबतो आणि थांबायलाच पाहिजे, कारण ते अशा गोष्टी आजकाल मिळत नाही. जर आपण बघितलं म्हणजे पाठीमागं आपण बघत आहात. आता आपण डायरेक्ट दुकानात जाऊया, म्हणजे कसं आहे की तुम्हाला देखील माहिती मिळेल. आजकालच्या बाजारातून हरवलेलं दुकान ते आपणास पालीच्या बाजारात मिळायला मिळते. एक मामा असतो आणि समोर असतात भुईमुगा. बघा या उकडल्या आहेत आणि ह्या कच्च्या आहेत ना, कच्च्या आहेत म्हणजे बरोबर. पुन्हा कच्च्या पाहिजे तो कच्च्या नेतो. जर तुम्हाला लगेच खायच्या असतील तर तुम्ही उकडलेले घेऊ शकता, आणि जर तुम्हाला घरी न्यायचं तुम्ही कच्चे नेऊ शकता. बघा बाबांचं दुकान आहे आणि हे छान. आपला भाव कसा आहे? 50ला पाव. 50ला पाव आहे. आणि ते 30ला पाव आहे. गुलाचं दुकान होतं त्याप्रमाणे इथे देखील गुलाचं दुकान आपणास दिसतं. ऑर्गॅनिक गुल हा आजकाल जरा जास्त मार्केटमध्ये येतो आहे. आणि विविध प्रकारचे हॉटेल्स देखील आहेत म्हणजे आपला नाश्ता वगैरे करण्यासाठी. बघा आपण इथे दिसतोच आपणास शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन साऊथ इंडियन फूड. आणि आपले शॉप वगैरे सर्व काय आहे. उपहारगृह म्हणजे तुम्ही जरी आलात तर तुम्हाला कसा जेवणाचं टेन्शन नाही, खाण्यापिण्याचं कसं टेन्शन नाही. संपूर्ण मार्केट फिरलो. अजून पण पालीमध्ये मार्केट असतील. बघू भविष्यात आपण जर आलो तर नक्कीच एक्सप्लोर करू. असतीलच, कारण मी येताना बघितलं तर थोडेफार होते मस्त इथे. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना गणपती बाप्पा मोरया.